सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। आजची लीळा आहे सह्याद्री व्याघ्र वेखेर गोसावी यांना जीवोद्धारण्याची इच्छा। तेव्हा फलटण येथे कहराडे ब्राह्मणाच्या घरी जनकनायक पिता जनकाईसा माता यांच्या उदरी गर्भी अवतार घेतला। श्रीचांगदेव राऊळ हे नाव धारण केले। गृहस्थाश्रम धर्माचा स्वीकार केला। अल्पकाळातच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले। त्यांचे श्राद्ध आले। राऊळांनी ब्राह्मणांना भोजनासाठी निमंत्रण दिले। श्राद्ध निमित्ताने ओसरी तोट्यावर जमिनीवर झोपणे, मौन ठेवणे व ब्रह्मचर्यत्व हे 3 व्रत धारण केले। श्राद्ध झाले। सगळे लोक जेवल्यावर स्वतः जेवले। रात्री निद्रासमयी त्यांची पत्नी पानाचा विडा घेऊन आली। ती नुकतीच रजस्वला झाली होती। त्या दिवशी ती नली होती। ती रतिसंबंध मागू लागली, पण गोसावी तिचे ते म्हणणे मान्य करीना। तिने फारच हट धरला। शेवटी तीर्थरूप म्हणाली, जर तुम्ही मला संभोग सुख दिले नाही तर माझ्या पोटी जो जीव जन्माला येणार आहे तो जन्मला नाही तर त्याचा दोष तुम्हाला लागेल। तिच्या आग्रहास्तव तिला रतिसुख द्यावे लागले, पण तेव्हापासून राऊळ तिच्यावर उदास झाले। मग काही दिवसांनी फलटण वरून कार्तिक पौर्णिमा स्नानानिमित्त यात्रेकरूंचा जथ्था माहुरला निघाला। राऊळ सुद्धा त्या यात्रेकरू सोबत निघाले। दरकोसदर मुक्काम करीत करीत यात्रेकरू माहुरला पोहोचले। सर्वांनी पैनगंगेमध्ये स्नान केले। राऊळांनी सुद्धा विधीपूर्वक स्नान केले। सर्वाबरोबर राऊळ घाटावर आले। मेरुवाळा व सर्व तीर्थ तळ्यात स्नान केले। सर्वजण शिखराकडे निघाले। राऊळांच्या उजव्या खांद्यावर धोतर, डाव्या खांद्यावर सामानाचे गाठोडे, मोकळे केस, सांवळी श्रीमूर्ती असे देवगिरीवर जात असताना शिखराखालील वेळूच्या झाडीतून डरकाळी फोडून वाघ निघाला। तो वाघ दुसरे तिसरे कोणी नसून श्री दत्तात्रेय प्रभूंनीच व्याघ्रवेश घेतला होता। ते राऊळांच्या समोर उभे राहिले। डरकाळी देऊन राऊळांच्या माथ्यावर पुढच्या पायाचा चवडा पंजा ठेवून त्यांच्या मुखाला आपले व्याघ्रमुख लावले। तेव्हा प्रकाश पडला। राऊळांनी परावर या उभय शक्तींचा स्वीकार केला, पण परशक्ती आच्छादली अवर शक्तीचे कार्य प्रकट केले। बरोबरचे लोक वाघ वाघ म्हणून पुढचे पुढे व मागचे मागे पळाले। मग श्री दत्तात्रेय प्रभू अदृश्य झाले। राऊळ माहूर गावात भिक्षा मागत मेरुवाळा तळ्या जवळ भोजन करीत देवदेवेश्वरीला निद्रा